नमस्कार. आज मी विषय मांडते एकच परिस्थिती, पण बघणाऱ्यांची दृष्टी कशी असते ह्याच्याबद्दल बोलते थोडं. आणि ह्याच्यामध्ये मी वैधव्य ह्याबद्दल मी बोलते. माझ्या सासूबाई नेहमी मला सांगायच्या की एक उद्योगपती होता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा लग्न झाल्या झाल्या 2-4 महिन्याने अपघाती त्याला मरण येतं आणि तरुण सून असते. तर लोक, आणि तो नावाजलेला माणूस, लोक येऊन येऊन तिला म्हणजे यायचे, दुःख व्यक्त करायचे, तीही रडायला, तरुण मुलगी रडायची. त्या उद्योगपतीने 13 दिवस काही बोलले नाही. कार्य झालं. 14व्या दिवशी तिला सांगितलं, आणि सगळ्यांसमोर जी माणसं जमा झाली होती त्यावेळेला, बेटा तुला 2 हात आणि 2 पाय सुद्धा देवाने दिलेले आहेत. एक पोटच नाही तर 2 पाय आणि 2 हातही दिलेले आहेत, आणि डोकंही दिलेलं आहे. तू किती दिवस हे दुःख करत बसणार आहे ती परिस्थिती स्वीकार. आणि माझ्या सासूबाई ही गोष्ट सांगायची, त्यावेळेला एवढे पुनर्विवाह, विधवा विवाह एवढे प्रचलित नव्हते. तर उद्यापासून नाही तर आजपासून तुला आता माझ्याबरोबर आपल्या उद्योगात लक्ष घालायला यायला पाहिजे. आणि त्या सुनेला ते गाडीत बसवून उद्योगावर नेलं त्यांनी. आणि एक खूप गरजेचं होतं. एकुलता एक मुलगा होता. उद्योग हातातनं गेला असता, जर असंच दुःख करत ती बसली असती, सासू सासऱ्यांचं लक्ष तिथे गेलं असतं, तर आणि तिचं वय आयुष्य पूर्ण जायचं होतं त्या मुलीला. कुठेतरी छान गुंतवणं काही वाईट नाही. आपण अहिल्याबाई होळकरांचं पण ऐकलेलं आहे. वयाच्या 29व्या वर्षी, आणि अजून जुना काळ, त्यावेळेला तर सती पण जात होते. त्यावेळेला सासऱ्यांनी सांगितलं म्हणून त्या बाईने सती न जाता राज्यकारभार पाहिला. आत्ताच आपण अगदी नवीन उदाहरण म्हणजे अजित पवारांच्या मिसेसने. त्याईंनी पण, वहिनींनी पण 3 दिवस झाल्यावर लगेच उपमुख्यमंत्री पदाचे त्यांनी पद घेतलं, शपथ घेतले, आणि आपला धीरोदात्तपणा दाखवला. शो मस्ट गो ऑन हे चालू ठेवलं. पण हे मी बघते, ह्या गोष्टी मध्यम वर्गामध्ये ह्या गोष्टी खूप कमी वेगळ्या नजरेने पाहिल्या जातात. खूप गरीब असतात, त्यांना पोटासाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा बाहेर पडावं लागतं. म्हणजे त्यांना 13 दिवसाचं सुद्धा बिचाऱ्यांना दुःख करायला वेळ मिळत नाही. पण मध्यमवर्गीय बायका, जर ती 13व्या दिवसांना 14व्या दिवशी जर जायला लागली, तर तिच्याच अगदी मैत्रिणी म्हणणाऱ्या पण कुजबुजू लागतात. काय एवढी गरज होती काय? म्हणजे जर त्यातल्या त्यात परिस्थिती चांगली असेल तर, किंवा नोकरी असेल तर महिनाभर रजा घेऊ शकली नसती का, वगैरे 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 अनेक गोष्टीवर हे केलं जातं. पण आपण त्यावेळेला ह्या होळकर त्या उद्योगपतींचं, म्हणजे आता ही गोष्ट मी ऐकलेली आहे उद्योगपतीची, तशी तुम्हीही ऐकलेली असेल, कारण ते खूप माझ्या सासूबाई सांगतात खूप नावाजलेले आणि खूप चांगली हे नाव त्या सांगायच्या, पण त्यांना स्वतःलाच कन्फ्युजन होतं की किर्लोस्कर का कोणते ते सांगत नव्हतं. त्या थोड्याशा त्या कन्फ्यूज होत्या. त्यांचं वयही झालं होतं, पण ही गोष्ट त्या मला सांगायच्या की असं झालं होतं. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलेली ही गोष्ट होती. तर मग एकच परिस्थिती, त्या कुठलीही स्त्री असू दे, तिचा सहचर, मग ते किती वर्षाचं असू दे,
ते त्यांच्या त्यांच्या नात्यावर आहे. तरुण असेल तर तिचं पूर्ण जीवन बाकी असतं. वय झालं असेल तेवढ्या वर्षाचा काला किती गोष्टी घडलेल्या असतात सुखदुःखाच्या. प्रत्येक क्षणाला छोट्या छोट्या मोठ्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळेला आठवण येण्यासारख्या अनुभव असतात. पण म्हणून त्या दुःखावर औषध म्हणून जर ती 3-4 दिवसापासून म्हणजे दिवस कार्य झाल्यावर 3-4 दिवसापासून नॉर्मल आयुष्य जगू लागले, तर मध्यमवर्गीयातल्या किती बायका तिला सहज स्वीकारतात. किती नाटकीपणा नाही, अगदी मनापासून की तिला तिचं जीवन जगायचं आहे, ती ह्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करते आहे. आलेल्या दुःखाला विसरून ती नव्याने ते जीवन जगायचा प्रयत्न करते. कारण तिचं आयुष्य आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तिला तर जगायलाच लागणार. आणि ही वेळ कोणावरही कधीही येऊ शकते. जे आज तिला चिडवतील किंवा काही बोलणार आहेत, त्यांना माहीत आहे का आपल्यावर ही परिस्थिती 100% येणार नाही. किंवा ज्यांच्यावर खूप ऑलरेडी आम्ही नव्हतं बाई, आम्ही एवढे दिवस नव्हतं बाहेर पडलो. अरे पण तुमची मनस्थिती नसेल, तुमच्यामध्ये समाजामध्ये बाहेर येण्याचं धैर्यही नसेल, काही असू शकतं. पण तिच्यात आहे, तिला वाटतंय की मला माझं, किंवा तिच्या नवऱ्यानेही तिला सांगितलं असेल किंवा काही असेल, काही त्यांचं आपापसामध्ये असेल की मला माझं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी जगायचं आहे, रडत खडत कुडत जगायचं नाही. हा तिचा निर्णय असू शकतो. आणि का नसावा, सगळ्यात महत्त्वाचा का नसावा. आजही म्हणजे 2026 आजही खूप वेळेला मी बघते की जेव्हा वैधव्य येतं आणि त्या बायका त्या गोष्टीला स्वीकारून आयुष्य आयुष्य जगायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला खूप जणांना ते खटकतं. काही बोलून दाखवतात, काही क्रियेने दाखवतात. तर मला असं वाटतं नाही, प्रत्येकाला त्याचं आयुष्य आहे, त्याला ते जगायला मिळालंच पाहिजे. कधी इतकं एखाद्याच्या आजारपणामध्ये ती बाई खचलेली असते ना, काहींची खूप वर्ष आजारपण असतात, काही असतं, आणि त्याच्यानंतर ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिलाही भरभरून जगावं असं वाटतं. काही वेळेला अचानक येऊन पडतं, जसं अजित पवारांचं, की अपेक्षाही नव्हती, कुठलाच विचार केला नव्हता, असंही होतं. मग पुढचा विचार करून डोकं भुगा होईल, त्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला सावरूया, हाही प्रकार असू शकतो. बघा, तुम्हाला पटतंय का? ज्याला त्याला त्याचं आयुष्य जगायचं नीतिमत्तेने, सगळ्यांनाच आहे. अगदी काहींना तर अगदी आनंदोत्सव झाला आहे अशा पद्धतीने, तर म्हणजे मी तेही एक आमच्या इकडे वेळेला जसं काय अगदी ती वाटच बघत असल्यासारखी तिने अगदी मेहंदी बिंदी लावून, जशी नवी नवरी ऑफिसला येते तशी म्हणजे ट्रेनमध्ये आम्हाला भेटली होती आणि अगदी आम्हाला हे कल्पनाही नाही, तर ती सांगायला लागली. तेही जरा म्हणजे त्यावेळेला, म्हणजे आता मी मॅच्युअर्ड झाली का, त्यावेळेला मी इमॅच्युअर्ड होती का मला माहीत नाही, पण त्यावेळेला मला ते एकदमच खटकलं की ती स्वतःच मला सांगत होती, आता आजच मी पहिल्या दिवशी म्हणजे तिला बघून मला असं वाटलं की कुठेतरी लग्नाला, आणि आम्हाला कल्पना नव्हती की तिचे मिस्टर गेले तर असं कुठे जाणार का, असं काहीतरी बोलली. तेव्हा तिने आम्हाला ही गोष्ट सांगितली, नाही मी आजच इतक्या दिवसाने जाते, 13 दिवसाने जाते माझ्या ह्यांचं. आता काय त्यांचं असेल, पण त्यावेळेला मलाही मी स्पष्ट सांगते, मला त्यावेळेला ते अति वाटलं. बाहेर पडणं चुकीचं नाही, पण अगदी नवी नवरीसारखं निघणं चुकीचं वाटलं होतं. पण नंतर तेही
मी कोण आहे अस्वीकारणं किंवा अस्वीकारण्याचं, पण आश्चर्य त्यावेळेला माझ्या पण भुवया तिच्या तिलाही जाणवले असेल माझ्या हावभावावरून. पण आता मला पण वाटतं की ज्याला त्याला त्यांचं आयुष्य जसं आणि आता खूप पुस्तकं वाचत वगैरे जातात. अहिल्याबाईंच्या होळकरांचं बघितलं, आता अजितदादांचं बघितलं. खरंच शो मस्ट गो ऑन. जेव्हा पुरुष विधूर होतो तर बहुतेक पुरुष महिना झाल्यावर लगेच ह्याच्यामध्ये जातात आणि वय असेल तर 1 वर्षात लग्नही करतात. पण अजूनही स्त्रियांना आपण स्त्रियाच जास्त नावं ठेवतो, पुरुष नाही. पुरुष फायदा घ्यायचा प्रयत्न करतील पण नाव ठेवायचा प्रयत्न नाही करत, असं मला वाटतं. बघा तुम्ही याच्यावर विचार करा. माझं चुकत असेल तर जरूर मला सांगा की तुम्ही चुकताय. माझ्या बोलण्याची पद्धत, माझी विषय बदलण्याची पद्धत, नवीन वेगळे वेगळे विषय आणण्याची पद्धत बरोबर आहे की नाही ह्याबद्दलही मला जरा सांगा, कळवा. बरं वाटतं जरा तुमचे रिॲक्शन्स आल्या, तुमचे काही संदेश मला आले. स्वतःला थोडंसं बदलावंसं वाटतं, थोडंसे छान छान विषय घ्यावेसे वाटतात. तुमची मला पसंत कळवा, कौतुक करा, एवढंच सांगून मी माझा धन्यवाद करत थांबते.